अब्रूनुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर। कोर्टाने सुनावली होती 15 दिवसांची शिक्षा। सोमय्यांवर शौचालय बांधकाम घोटाळ्याचा केला होता आरोप। मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी समितीकडून अहवाल सादर। चुकीच्या पद्धतीने बिल्डिंग आणि गंज चढल्यामुळे पुतळा कोसळला। डिझाईनही योग्य नसल्याचं अहवालात नमूद। शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईकांना नोटीस। काही गोष्टी नक्कीच बाहेर येतील, भाजप नेते निलेश राणेंचं वक्तव्य। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून महायुतीमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ। संजय राऊतांचा आरोप। महाराष्ट्रामध्ये सिंघम कोण यावरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये लढाई। राऊतांची टीका। केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अधिकारी पोलीस प्रशासनासोबत आयोग घेणार बैठका। विधानसभा पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या दौऱ्याला महत्त्व। व्हायरल तापामुळे छगन भुजबळांची तब्येत बिघडली। विशेष विमानानं पुण्याहून मुंबईला आणलं। बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळांवर उपचार सुरू। प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यात सीआरपीएफ केंद्राचं लोकार्पण वादात। अडवल्यामुळे रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात मुंबई ठप्प। आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर पालिकेत ठाकरेंच्या लोकांनी भ्रष्टाचार केल्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली। आशिष शेलारांचं प्रत्युत्तर। पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द। मोदींच्या हस्ते मेट्रो लोकार्पणाच्या हट्टापायी जनतेचे हाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची टीका, तर सत्ता असताना मवियानं मेट्रोची वीटही उभी केली नाही। भाजपचं प्रत्युत्तर। दर्जा तपासणीत पॅरासिटामॉलसह 53 औषधं फेल। मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्याही आरोग्याला घातक असल्याचं उघड। सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टमधून खुलासा।